ठिकाणी शांततेत बसून आपण मार्गदर्शन ऐकावं. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या सांगता सभेला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या वडिलांचे मित्र आणि आमचे आदरणीय नाना भाऊजी तिडके, मंचावर उपस्थित असलेले भाजपाचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आमचे आदरणीय शिवाजी अप्पा मुंडे, मंचावर उपस्थित असलेले आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य लालासाहेबजी तिडके, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी समाज कल्याणचे सभापती कल्याणभाऊ अबूज, या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय बबनरावजी सर्वदे, या ठिकाणी उपस्थित असलेले जयदेवजी तिडके, मंचावर उपस्थित आदरणीय राजाभाऊजी सतोदर, आदरणीय दयावंतजी मुंडे, आदरणीय तुकारामजी मुंडे, आदरणीय श्री हरीजी भडे, आदरणीय जगनरावजी खेत्री, आदरणीय कृष्णाजी तिडके, आदरणीय दीपकरावजी मुंडे, आदरणीय बाबासाहेबजी गुरुजी सिंगारे, आदरणीय महादेवरावजी केकान, आदरणीय आमचे ईश्वरप्पा खुरपे, आदरणीय रामभाऊ शेळके, आदरणीय या ठिकाणी उपस्थित विष्णूजी कांदे, आदरणीय माणिकरावजी मुंडे, आदरणीय विलासजी तोंडे, आदरणीय दिलीपरावजी तोंडे, आदरणीय लियाकतभाई झरगर, आदरणीय शेख युनुस भाई, आदरणीय अबूदभाई मोमीन, आदरणीय हनुमंती मुंडे, आदरणीय अनंतरावजी काळे, आमचे या ठिकाणी उपस्थित डॉक्टर जितेंद्र पवार, राजू शेठ कोमटवार, अनिलजी छिद्रवार, जितेंद्रजी महामुनी, अफरोज भाई, या ठिकाणी उपस्थित आमचे सचिनजी महेंद्र, असुरबांना तिडके, उपस्थित आमचे अभयजी भावटणकर, उपस्थित संतोषजी नागरगोजे, आदरणीय बळवंतदादा सतोदर, आदरणीय बाबारावजी तिडके, आदरणीय शिवाजीरावजी केंद्रे, आदरणीय श्रीधरजी सरपंच, डॉक्टर मुंडे साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे प्रकाशजीदा, आमचे सुभाषरावजी शिंगारे, आमचे मेवणे प्राध्यापक धुमाळ सर, माझे सहकारी कल्याणराव शेठ, ॲडव्होकेट गोरे, ॲडव्होकेट आमचे सहकारी दत्ताजी महाजन, माजलगावून आलेले कल्याणरावजी शेठ, या ठिकाणी उपस्थित बाळासाहेबजी क्षीरसागर, आमचे मित्र सूरजजी गुन्हाल, आमचे सहकारी उद्योजक अनिलजी शेळके, महादेवरावजी या ठिकाणी शेळके, तुकारामजी शिंगारे, अफरोज भाई, आमचे सोमनाथ दादा शेळके, आमचे बोरफळीचे सरपंच उद्योजक या ठिकाणी महादेवराव गडदे, आमचे अमोलजी तिडके, आमचे दिगंबर भाऊ गायके, या ठिकाणी उपस्थित आमचे शेवते सर, या ठिकाणी उपस्थित आमचे बबू भाई, आमचे पडियारवाले या ठिकाणी उपस्थित, दीपकजी भाऊ घोळवे, आमचे संजय भाऊ कराड, आमचे या ठिकाणी सतीश बाप्पा नगरसेवक बडे वडवणीचे, आमचे या ठिकाणी उपस्थित तुकारामजी महाराज तिडके, बाबारायजी या ठिकाणी तिडके, उपस्थित आमचे अमित गिरी, या ठिकाणी माझे सहकारी सरपंच शिवाजीराव काळे, खरं म्हणजे मागची भूमिका तुम्ही चांगली निभवतात.
आमचे भास्कररावजी मुंडे, आमचे बाबरे वकील, आमचे सुधीर आप्पा कळमवाले, आमचे संतोषजी पडुळे, या ठिकाणी देवगुंडे सर, आमचे जाधव हर्षद जाधव उपस्थित, या ठिकाणी आमचे आदरणीय सुधाकरजी बापू मुंडे सरपंच, या ठिकाणी आमचे उपस्थित बाळासाहेबजी गायकवाड उपनगर अध्यक्ष, खांद्याला खांदा लावून जे आमच्या सोबत या ठिकाणी काम करतायत, आमचे प्रकाश जिजा उपस्थित, आमचे या ठिकाणी बरेच नाव घेता येतील, गौरव राठोड सर, आमचे मुशीर भाई, बाळासाहेब आमचे सोनटक्के, अशोकराव आमचे खरे, ज्यांनी या ठिकाणी सूत्रसंचालनाची ही सांगितली, आमचे आपले कैलास आडागळे, आमचे रामभाऊ शेळके माजी नगरसेवक, कोण राहिला आणि सांगा, सचिन काळे आमचे त्या ठिकाणी, महेश कोळेकर, राजाभाऊ अण्णा आमचे कोमटवार दिलदार व्यक्तिमत्व, म्हणजे घेतला कृष्णातील घेतला, कोळ्याचे सरपंच आमचे राजाभाऊ मुंडे, बापूच नाव घेतलं, सन्माननीय माझं या ठिकाणी, कारण बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहे याची मला जाण आहे, आणि खरं म्हणजे मंडप कमी पडला, लोक माझे या ठिकाणी बांधव उन्हात आहेत, खऱ्या अर्थानं त्यांची मी या ठिकाणी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. या ठिकाणी आज या माजलगाव मतदारसंघाची सांगता सभा होत आहे. या सांगता सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित माझ्या या ठिकाणी वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो, उपस्थित या ठिकाणी मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच पत्रकार मित्र आणि मतदार बंधूंनो, लियाकत अली साहेब, गेल्या 20-25 वर्षापासून खरं म्हणजे माझे सगळेच कुटुंब, माझे या ठिकाणी मोठे बंधू जे माझ्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे मला साथ देतात, आणि माझे सर्वच लहान बंधू उपस्थित सर्व आमचं कुटुंबीय, आणि गेल्या 20-25 वर्षापासून मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मित्रांनो, नगरपालिकेचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना मला जे जे काही या शहरासाठी करता आलं ते मी या शहरासाठी करण्याचा प्रमाणित प्रयत्न या ठिकाणी केला. 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, आणि आपल्या या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताईंना खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये मी तर म्हणेन सर्व गुण संपन्न असलेलं नेतृत्व म्हणून हा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो. या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस महिला मुख्यमंत्री म्हणून नाव जर सगळ्यात समोर कुणाचं येत असेल तर ते आपल्या आदरणीय लोकनेत्या पंकजाताईचं या ठिकाणी नाव घेतलं जातं. त्यांचं प्रामाणिकपणे काम लोकसभेला मी केलं, आणि हे काम करत असताना या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 150 घोंगडी बैठका घेण्याचं काम मी या ठिकाणी सतीश बाप्पा केला. माझ्यासोबत बाळासाहेब गायकवाड होते, माझ्यासोबत राजूसाहेब कोमटवार होते, आणि हे काम करत असताना खऱ्या अर्थानं आम्ही एक आपल्या या जिल्ह्याच्या नेत्या त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत होतो. या बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांसारखा एक हिरा जन्माला, आणि मुंडे साहेबांना ऊसतोड कामगाराचं महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व करण्याची कुवत स्वर्गीय मुंडे साहेबांमध्ये होते. मित्रांनो, या मुंडे साहेबांना कधी जात पात धर्म नाही पाहिला. अनेक जातीपातीच्या पोरांना आमदार आणि खासदार करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांना केलं, हे आपल्याला विसरता कामा नये. परंतु त्यांच्याच मुलीला या ठिकाणी त्या सुद्धा संघर्षशील नेत्या म्हणून आपण पाहतो, या ठिकाणी जातीपातीमुळे अल्पशा मतानं पराभव पत्करावा लागला.
खऱ्या अर्थानं हे तुमचं आमचं बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे. कारण ताई जर या ठिकाणी आज खासदार झाल्या असत्या तर मंत्रिमंडळामध्ये पहिल्या 10 मध्ये ताईनं या ठिकाणी काम केलं असतं. गेल्या अनेक वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेकांना सोबत घेऊन काम मी केलं. परंतु लोकसभेमध्ये काय चूक होती माझी मला माहित नाहीये. स्टेजवर आज एवढे मोठे मान्यवर बसलेले, खरं म्हणजे सुरुवात आम्ही दोघं चौघांनाच केली होती आणि आज खऱ्या अर्थानं हे स्टेज कमी पडत आहे. खऱ्या अर्थानं ही माझ्या वडिलाची, तुमची, आमची आणि मुंडे साहेबाची पुण्याई आहे. आणि काय बी पाप केलं तर मला सांगा. माझा सवाल आहे धारूरवासियांना, ताईंचं मी काम केलं आणि काही मंडळीने या ठिकाणी माझ्या या कामावर संशय घेतला आणि त्यांनी सांगितलं की तात्या जातीवाद करतोय, तात्या जातीवाद करतोय. माझी विनंती आहे माझ्या या मायबाप जनतेला, आम्ही कधी जातीवाद केला का मला सांगा. अरे आज स्टेजवर या ठिकाणी सुभाष शिंगारे सारखा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे, उभा टाका सुभाषरावजी. त्या माणसानं आमच्याकडे काम केलं, हा मराठा समाजाचा आहे. या माणसाकडे आज कळममध्ये पहिल्या 5 मध्ये त्यांची दुकानदारी चालते. त्या माणसानं कळम सारख्या ठिकाणी 70-72 एकर जमीन घेतली आहे. त्या माणसानं स्वतःच्या मुलाला डॉक्टर बनवलंय. मग कुठं गेला आम्ही जातीवाद मला सांगा. माझा सहकारी, माझा चालक जो शेख सादेभाई माझा ड्रायव्हर नाहीये, माझा सहकारी आहे तो. आणि मुस्लिम समाजाचा एक माझ्या वडिलापासून तो माझ्यासोबत माझ्या या ठिकाणी सहकारी म्हणून काम करतोय. कुठं केला आम्ही जातीवाद. या ठिकाणी तुकाराम शिंगारे सारखा माझा मित्र, 30 वर्ष आम्ही सोबत राहिलो, 30 वर्ष आम्ही सोबत काम केलो. कुठं केला आम्ही जातीवाद. बाळासाहेब गायकवाड माझ्यासोबत आहेत, अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलं. ते विरोधी पक्षामध्ये काम करत होते, मी विरोधी पक्षामध्ये काम करत होतो. बाळासाहेब तुम्हाला वाटलं कधी मी या ठिकाणी जातीवाद केला? अजिबात नाही. आमची ती नियत नाहीये मित्रांनो. खऱ्या अर्थानं काही लोक स्वतःची पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी जातीवाद या ठिकाणी निर्माण करण्याचं काम करते. अनेक जातीपातीला या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम या भागामध्ये आम्ही केलं. या शहरासाठी मला जे जे करता आलं ते मी केलं. अनेक उद्योगधंदे या शहरामध्ये आम्ही निर्माण केले, ते तुमच्यासाठीच केलेले आहेत. आज मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं, हे उद्योगधंदे आपण ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं धारूरकरांची छाती फुलून येते. आज आमच्या इथं MIDC नसताना सुद्धा 100 कोटी रुपयाचे उद्योग या ठिकाणी निर्माण केले आणि त्या उद्योगामध्ये 70% मराठा समाजाचे पूरक काम करतात. कुठं गेला आम्ही जातीवाद? हा सवाल आहे माझा या ठिकाणी माझ्या मराठा बांधवांना. अनेक वेळेस आम्ही या ठिकाणी काम करत असताना या शहरासाठी बऱ्याच लोकांचं खऱ्या अर्थानं योगदान आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जाईल या तालुक्यासाठी आणि या शहरासाठी. खऱ्या अर्थानं त्यांनी महाराष्ट्रासाठी काम केलं, देशासाठी केलं, परंतु आपल्या तालुक्यासाठी ज्यांनी काम केलं त्याच्या वरच्या क्रमांकावर येतात आपले सर्वांचे दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी या तालुक्यासाठी सध्या खूप चांगलं काम केलं शहरासाठी. आमचे स्वर्गीय रामरावजी आवडगावकर साहेब येतात, हुतात्मा काशीनाथजी शिंचाळकर या ठिकाणी या भूमीतून तयार झाले. खासदार स्वर्गीय केशव काकू क्षीरसागर यांनी या ठिकाणी काम केलं. या ठिकाणी स्वर्गीय शंकरसिंग हजारी यांनी सुद्धा या धारूर शहरासाठी काम केलं. स्वर्गीय नरेंद्र प्रसाद शुक्ला यांनी सुद्धा या धारूरसाठी काम केलं. आमचे सर्वांचे धारूरचे आदरस्थान स्वर्गीय कॅप्टन राजपाल सिंह हजारी भैया यांनी सुद्धा या धारूर शहरासाठी काम केलं. स्वर्गीय चंदीप्रसादजी मिश्रा असतील, स्वर्गीय विठ्ठलप्पा जाधव असतील, स्वर्गीय मुकुंदजी प्राध्यापक सावंत असतील, स्वर्गीय आमचे धर्मराजी वैरागे असतील, स्वर्गीय नामदेवराव शिंगारे असतील, स्वर्गीय आमच्या वडिलाचे मित्र देवराव रणवे असतील, स्वर्गीय नूरभाई शेख असतील, स्वर्गीय श्यामराव अण्णा शिंगारे असतील, स्वर्गीय दामोदर अण्णा भावटणकर असतील, स्वर्गीय नरहरी काशीद असतील, स्वर्गीय रामपालजी तोष्णीवाल असतील, स्वर्गीय चंद्रकांतजी कंकाळ असतील, स्वर्गीय मानसरावजी कुंभार असतील, स्वर्गीय निवृत्ती मामा सत्वदर असतील, स्वर्गीय रामचंद्र शंकर शेटे असतील, स्वर्गीय वसंतराव पिलाजी असतील, स्वर्गीय भास्करराव शिंगारे असतील, स्वर्गीय
स्वर्गीय कुंडली गणपती गुन्हाल असतील, स्वर्गीय डॉक्टर पटवर्धन असतील, स्वर्गीय प्रेमचंदजी तोष्णीवाल असतील आणि ज्यांनी या देशासाठी आहुती दिली जे असे आमचे वीर जवान जे धारूर शहरामधले होते ते वीर जवान पांडुरंगजी गायसमुद्रे असतील, वीर जवान रमेशरावजी पवार असतील, वीर जवान आयातभाई मोमीन असतील. मी हे सगळं का सांगतोय तुम्हाला की या लोकांचं शहरासाठी खूप मोठं योगदान आहे. शहरामध्ये यांनी खूप चांगले कामं केलेले आहेत. यामध्ये आवर्जून या ठिकाणी आपल्या धारूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह आधारी सुद्धा असतील, या ठिकाणी माजी नगराध्यक्ष शेषरावजी फावडे असतील, या ठिकाणी उपस्थित आमचे उत्तमलालजी तोष्णीवाल असतील, सुमंतरावजी डुबे असतील, श्यामरावजी जाधव असतील, अर्जुनरावजी गायकवाड असतील, लक्ष्मणरावजी सिरसट असतील, आबारावजी गायके असतील, सुंदरमामा दरेकर असतील. या सर्व लोकांना या धारूरच्या वैभवामध्ये वाढ घालण्याचं निश्चित काम केलं, या तालुक्याचं काम केलं. आणि स्वर्गीय माझे वडील कैलासवासी अंबादासरावजी निर्मळ असतील यांनी सुद्धा या भूमीसाठी काम करण्याचं काम केलं, या भागातला विकास करण्याचं काम केलं मित्रांनो. आणि त्यांचाच वसा आणि वारसा मी या ठिकाणी घेऊन जात आहे. मला तुमच्या साथीची गरज आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आज लढाई आपण या ठिकाणी लढतो, प्रस्थापितांच्या विरोधात ही लढाई माझी आहे. अनेक प्रस्थापित लोक माझ्या समोर उभा आहेत. तुमच्या गावचा भूमिपुत्र म्हणून, तुमचा लेख म्हणून, तुमचा भाऊ म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. लक्षात घ्या. मला तुम्ही साथ द्या मित्रांनो. तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो. तालुक्यासाठी जे जे करता आलं ते निश्चित आम्ही सर्व निर्मळ कुटुंबांनी प्रामाणिकपणे केलं. प्रामाणिकपणे या ठिकाणी सेवा करण्याचं काम मागील अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी करतोय. आज मित्रांनो या ठिकाणी अनेक लोक विरोधी पक्षाचे काम करतायत. आज मी त्यांना सुद्धा मी या ठिकाणी साथ घालणार आहे, विनंती करणार आहे. मित्रांनो तुम्ही कुणाला हरवायला निघालात? तुमच्या भावाला, तुमच्या मुलाला, तुमच्या लेकराला, तुमच्या मोठ्या या ठिकाणी मला जर तुम्ही हरवायला निघाला असाल तर मी माझी तुम्हाला या ठिकाणी साथ घालून विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. या ठिकाणी माझे गपालबाई असतील, माझे नगरसेवक बालाजी चव्हाण असतील, सुरेश लोकरे असतील, रोहित हजारे असतील, बप्पा शिरसट असतील, चोकारामजी गायसमुद्रे असतील, बाळासाहेबजी खामकर असतील, बाळासाहेबजी जाधव असतील, सुधीरजी शिंगारे असतील, आवेशभाई कुरेशी असतील, प्रभाकरजी चव्हाण असतील, या ठिकाणी नितीन भैया शिंगारे असतील, सचिनजी या ठिकाणी दुबे असतील, शेख इजाज असतील, शेख सफीबाई असतील, मुशीरबाई असतील, अरुण सर असतील, आमचे मित्र फिरोजबाई असतील. यांना सर्वांना माझी जे जे म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात वेगवेगळ्या पक्षामध्ये, यांना सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. मी या ठिकाणी सर्वांसमोर आपल्याला साथ घालतोय. तुम्ही सुद्धा या धारूर शहरासाठी काम केलंय, तुम्ही सुद्धा धारूर शहरामध्ये वैभव वाढवण्यासाठी काम केलंय आणि मी सुद्धा तेच काम करणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण या निवडणुकीमध्ये आपल्या भावाला हरवण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो, कारण अशी नामी संधी परत येणार नाहीये. मी माझ्या मायबाप जनतेला सुद्धा विनंती करणार आहे, तुमच्याकडे अनेक पक्षाचे लोक येतील, परंतु एक वेळेस या धारूर शहरातून माझी मान तुम्ही उंचवा, माझा या ठिकाणी स्वाभिमान तुम्ही जपा. मी जे काम केलं या शहरासाठी प्रामाणिकपणे गेल्या 25 वर्षामध्ये, त्यासाठी मी तुमच्या समोर मतदानाचा आशीर्वाद रूपी या ठिकाणी आशीर्वाद मागतोय. हे आशीर्वाद मला तुम्ही एवढे भरभरून द्या की या ठिकाणी ज्यावेळेस धारूरच्या पेट्या फुटतील त्यावेळेस या माजलगाव मतदारसंघातील लोकांना कळायला पाहिजे सगळ्यांना की धारूरनं या ठिकाणी आपल्या या तात्याला खूप काही दिले. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, माझ्या सगळ्या पत्रकार बांधव या ठिकाणी अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आपण चांगलं काम केलं. त्याच्यामध्ये देशपांडे सर असतील, सदानंदजी खिंडरे सर असतील, प्रकाशरावजी काळे असतील, अनिल महाजन असतील, नागनाथ सोनटके असतील, राजकुमार बोरगावकर असतील, गावरसकर असतील, नवीन झालेले या ठिकाणी आमचे सचिन थोरात असतील, या ठिकाणी आमचे अतुल भाई असतील. माझी सगळ्यांना तुम्हाला पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे मित्रांनो,
तुम्ही ही लढाई खऱ्या अर्थानं मी एक स्वाभिमानाची लढाई लढत आहे. मी सर्वसामान्यासाठी या ठिकाणी लढत आहे. सर्वसामान्याचं जीवनमान उंचावण्यासाठी लढत आहे. माझ्या या दीनदलित गोरगरिबांसाठी ही लढाई आहे. माझ्या या वंचित शोषित पीडितांसाठी ही लढाई आहे. खऱ्या अर्थानं या लढाईमध्ये मला तुम्ही साथ द्या अशी मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून साथ घालतोय. तुम्हाला मी विनंती करतोय की बाबांनो, येणारा काळ हा आपल्या दारूसाठी सुवर्ण काळ असणार आहे. या दारूसाठीच नाही तर या माजलगाव मतदारसंघासाठी सुद्धा सुवर्ण काळ असणार आहे. तुम्ही मला एक वेळेस संधी द्या. या संधीचं सोनं तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी जर मी नाही केलं तर परत मी तुमच्या समोर उभा राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निर्मळ कुटुंबाचं काम माहिती आहे. अरे आमचं नाव निर्मळ आहे, आमचं काम निर्मळ आहे. मी ही छाती ठोकपणे सांगतोय. अनेक प्रस्थापित लोक आज खऱ्या अर्थानं झोपणार नाहीयेत, कारण बऱ्याच लोकांना हलक्यात घेतलं. मला या ठिकाणून दारूमधून मी काही लोकांना वेळेत काढलं. अरे आमदारकी या ठिकाणी लढवायला निघालेले, आमदारकी लढवायला निघालेत म्हणले. त्यांची हायका म्हणले ताकद आमदारकी लढवायची आणि ते येणे म्हणले. अरे हो, मी त्यांना सुद्धा सांगू शकतो की ध्येय वेळेच लोक काहीतरी इतिहास निर्माण करतात आणि हा ध्येय वेळा माणूस तुमच्या आशीर्वादावर, या गोरगरिबांच्या आशीर्वादावर आणि स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आशीर्वादावर आणि आमच्या ताई साहेबांच्या, भाऊसाहेबांच्या आशीर्वादावर ही निवडणूक लढवत आहे. विजय आपला निश्चित आहे. मला खात्री आहे 25 ते 30 हजारांना या ठिकाणी आपल्या विजय निश्चित आहे. परंतु आता वेळ कमी आहे मित्रांनो. आपल्याला यासाठी जागृत राहावं लागणार आहे. आपल्याला याच्यासाठी काम करावं लागणार आहे. 2च दिवस आपल्यासाठी उरलेले. गेल्या 8 महिन्यापासून मी या मतदारसंघामध्ये फिरतोय. गेल्या 8 महिन्यापासून नाही तर 15 वर्षापासून तसं मी या मतदारसंघामध्ये फिरतोय. ज्या ज्या वेळेस माझ्या पक्षाला त्या ठिकाणी ताकद कमी पडली त्या वेळेस मी त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. 25 वर्ष एकनिष्ठ पक्षाची सेवा केली. परंतु पक्षांना मला बाळासाहेब नेहमी म्हणायचे, तुम्ही कशाला या पक्षात काम करता म्हणायचे. पण मला निश्चित मी तुम्हाला सांगू इच्छितो, मला त्या ठिकाणी संधी दिली नाही पक्षानं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला ही निवडणूक अपक्ष लढवावी लागली. अरे आमदारात जर मला व्हायचं असतं तर नामदार अजितदादा पवारनं मला त्या ठिकाणी बैठकीमध्ये शब्द दिला, तुम्ही थांबा 2 महिन्यानंतर तुम्हाला मी आमदार करतो. परंतु मला ते आमदारकीची डिग्री नवी होती. मला डिग्री पाहिजे होती या तुमच्या सगळ्या गोरगरिबांची, त्यांची पाहिजे होती. तुमच्यासाठी मला काम करायचं होतं. माझ्यासाठी आमदारकी नाही तर सर्वसामान्यासाठी आमदारकी पाहिजे होती. माझ्या मुस्लिम बांधवाला या समाज व्यवस्थेमध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी मला आमदारकी पाहिजे होती. मला आमदारकी पाहिजे होती. माझ्या या दलित बांधवांना या समाज व्यवस्थेमध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी मला आमदारकी पाहिजे होती. मला आमदारकी माझी या ठिकाणी संपत्ती वाढवण्यासाठी नाही पाहिजे होती, तर मला आमदारकी पाहिजे होते तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी, तुमच्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी मला आमदारकी पाहिजे होती. या माजलगाव मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला आमदारकी पाहिजे होती. या माजलगाव मतदारसंघाचा सार्वजनिक विकास करण्यासाठी मला आमदारकी पाहिजे होती. जे दीनदलित आहेत, जे दुबळे, जे सामान्य आहेत, त्यांना या व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी, याच्यासाठी मला भावांनो आमदारकी पाहिजे होती. मला आमदारकी यांच्यासारखी नाही पाहिजे होती. यांना तुमची आमची मतं लुटली, अनेक वर्ष मतं लुटली आणि काय केलं, स्वतःच्या संपत्त्या वाढवण्याचं काम या ठिकाणी या लोकांना केलं. मी काही आमदाराचा पोरगा नाही आहे, मी काही खासदाराचा पोरगा नाही आहे. परंतु आज तुम्ही माझ्या या ठिकाणी सांगता सभेला आज बसायला या ठिकाणी व्यवस्था कमी पडते आहे. खऱ्या अर्थानं मी तुमची माफी मागतो. परंतु आज जे प्रेम मला तुम्ही या ठिकाणी दिलंय ते प्रेम मी माझ्या आयुष्यामध्ये हा विश्वास मी या ठिकाणी तुम्हाला देतो, हा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. याबरोबर अनेक अजेंडाचे विकासाचे अजेंडा सुद्धा आम्ही या ठिकाणी घेऊन गेलो. आज या माजलगाव मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जर अडचणीत कुणी असेल तर माझा शेतकरी बांधव या ठिकाणी अडचणीत आहे. आज त्यांच्यासाठी या ठिकाणी कुणी बोलत नाहीये. खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी शेतकऱ्यासाठी सुद्धा चांगला अजेंडा घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे
की सोयाबीनला या ठिकाणी गेल्या 3 वर्षामध्ये भाव नाहीत, कापसाला भाव नाहीत. खऱ्या अर्थानं जागतिक लेवलला जे उत्पादन होतं ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिनामध्ये खऱ्या अर्थानं त्याच्यावर भाव ठरल्या जातात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीत. म्हणून आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याचं एकरी उत्पादन जसं ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिनामध्ये एकरी 30 क्विंटलचा उतारा घेतला जातो, त्या धर्तीवर आपल्याला या भागामध्ये सुद्धा आमच्या इकडे काळ्याई चांगल्या पद्धतीनं जमिनी येतात, चांगल्या काळ्याईची जमीन येतात. आपल्याला सुद्धा या ठिकाणी 20 क्विंटल पर्यंत कसा घेऊन जाता येईल सोयाबीन आणि कापसाचा उतारा, यासाठी सुद्धा मित्रांनो प्रयत्न करायचे. मला या ठिकाणी माझे तरुण बांधव मोठ्या आशेनं या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं अनेक पुढारी म्हणतात की मी तरुणांना या ठिकाणी हाताला काम देईन, परंतु माझा अजेंडा असा आहे तरुणांच्या हाताला मी काम तर देईनच, परंतु माझ्या या तरुणांना उद्योजक आणि मालक करण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. खूप छोटे या ठिकाणी उद्योग करता येतात. माझे मित्र या ठिकाणी सूरज गुरुनाला उपस्थित आहेत. सूरज मला जरा तुम्ही उभा टाका. मी तुम्हाला पोल्ट्रीचा व्यवसाय चालू करून दिला का नाही दिला? तुम्ही म्हणले काय करा चालू म्हणजे तुम्ही पैसे लावले, परंतु मी त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही पोल्ट्रीचा व्यवसाय चालू करा. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांना पोल्ट्री चालू केली आणि आज मला वाटतं यशस्वी उद्योजक म्हणून चांगलं ते या पोल्ट्रीमध्ये काम करतात. 15-20 लाख फक्त भांडवल लागतंय, त्याची सुद्धा व्यवस्था मी करतो. तुम्ही ते घाबरू नका, तुम्ही माझ्यावर सोडून द्या, कारण आता आपल्याला या ठिकाणी विकास करायचा आहे. आपल्या या तरुणांना सोबत घेऊन जायचंय. आज आमचे सूरज मालक पोल्ट्रीमधून लाख, 1.25 लाख, 1.5 लाख रुपये महिन्याला त्या ठिकाणी त्यांची कमाई होतीये. ही कमाई आपल्याला या ठिकाणी करायची आहे. मित्रांनो, तुमची खऱ्या अर्थानं आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं ही आमदारकी आपल्याला पाहिजे आणि तुमचे या ठिकाणी जीवनमान कल्याण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आमदारकी पाहिजे. आम्हाला आमदारकीची डिग्री नकोय. काही लोक म्हणतात आम्हाला आयुष्यात एकदा आमदार व्हायचंय, त्यांचं स्वप्न आहे मित्रांनो स्वतःसाठी आमदार व्हायचंय, त्यांना स्वतःसाठी आमदार व्हायचंय आणि मला तुमच्यासाठी आमदार व्हायचंय. हा फरक त्यांच्यात आणि माझ्यात आहे. हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येण्यासारख्या आहेत, परंतु या ठिकाणी या भागामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी ज्या वेळेस माजलगाव मतदारसंघामध्ये फिरत असताना मला अनेक माझ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी प्रश्न केला की आमच्या ऊसाचा प्रश्न तुम्ही सोडवा. मी या आमच्या धारूरच्या मातीमधून तुम्हाला शब्द देतो आणि तुम्हाला माहिती आहे निर्मळ शब्द दिलेला तो कधी खरा असतो. मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की ऊसाचा कारखाना सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चित या ठिकाणी आणि ऊसाचा कारखाना काढून थांबायचं नाहीये. माझे अनेक मित्र त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अभिजित नावाचा पाटील नावाचा मुलगा आहे ज्याच्याकडे 3 साखर कारखाने, तो आज 3,500 रुपये भाव ऊसाला देतो. त्या धर्तीवर आपल्याला या ठिकाणी भाव द्यायचे आणि या ठिकाणी काम करत असताना मी सगळे उद्योगधंदे शेतीवर आधारित केलेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने आणि माझ्या ताकदीने केलेला आहे. आज सोयाबीन सारखा 1,200 कोटी रुपयाचा प्रकल्प या धारूर शहरामध्ये तुमची आमची शान वाढवतोय. तुमच्या आमच्या या शहरामध्ये वैभव वाढतंय. जाताना लोक विचारतात, मला मुंबईमध्ये एक जणांना विचारलं, महाडिक म्हणून होते जडक आबाचे पाहुणे, ते म्हणजे धारूरून जात असताना ते कशाचा कारखाना हो? म्हणलं सोयाबीनचा कारखाना. म्हणलं कुणाचा आहे? म्हणलं माझाच आहे. म्हणलं म्हणजे ज्या वेळेस या धारूर मधून केस धारूर हा प्रवास कुणी करण तर निश्चित त्याला या शहराची मान आपल्याला स्वाभिमानाने उंचावते आणि शहरामध्ये वैभव टाकणाऱ्या ह्या इमारती आपण या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. त्या ठिकाणी हजारो लोकांना या ठिकाणी काम करता येतं. खरं म्हणजे अनेक वक्ते या ठिकाणी म्हणले की अपक्ष उमेदवार, मी कुणाचा उमेदवार आहे तुम्हाला सांगायची काही गरज आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला शब्द देतो, ज्या वेळेस तुम्ही मला आमदार करणार हे निश्चित आहे. माझं प्रमाणपत्र आपल्या सर्वांचे दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या गडावर असेल हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. अनेक संघटनांनी या ठिकाणी मला पाठिंबा दिला. खरं म्हणजे आमचे सगळ्यात अगोदर राठोड सर, गौरव राठोड सर, त्यांनी उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला. शिवसेना शिंदे सेना आणि माझ्याकडं
त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आज एवढं मोठं पद कुणी सोडित नाही, या ठिकाणी छोटे छोटे पद कुणी सोडित नाही. आणि आज एवढं मोठं पद देऊन त्यांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त सामाजिक संघटनेचा सुद्धा मला पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे अध्यक्ष आमचे बलभीमजी मुंडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता यांचं आणि यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. यानंतर एकता परिषद जाहीर पाठीमध्ये असल्याबाबत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी ज्ञानेश्वर भैया कोरडे आणि त्यांच्या सर्व मित्रांचं मी खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येण्यासारखे, परंतु आता उशीर खूप झालेला आहे आणि खरं म्हणजे आपण सर्वजण इतक्या शांततेत मला ऐकलं. आता भुका पण सगळ्यांना लागल्या असतील, परंतु बसा बसा बोलतो बसा बसा. खरं म्हणजे जे आपल्याला हरवण्यासाठी या ठिकाणी काही लोक उभा केले होते, त्यांचा खुलासा काल आपल्या या लोकनेते आदरणीय ताईंनी सुद्धा केला. या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये या बीड जिल्ह्याला 2 मंत्री मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा मित्रांनो. 2 मंत्रीपद या बीड जिल्ह्याला भेटणार आहेत आणि त्यांच्या सोबत आमदार सुद्धा असणार आहे तुमच्या आशीर्वादावर. आणि मग विकासाला आपल्याला काय कमी आहे हे लक्षात ठेवा. आहे का काही कमी या भागाचा, या शहराचा, या माजलगाव मतदारसंघाचा? जे जे म्हणून काय असेल तुम्ही फक्त मला प्रश्न सांगत जा, मी ती सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. हा शब्द सुद्धा या ठिकाणी मी देतो. अनेक लोक म्हणतील सगळं झालं पण गावाविषयी काही बोलले नाही. घाटाचा रस्ता अरुंद आहे, घाटामध्ये अनेक आपले बांधव त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊन मृत्युमुखी पडलेत. त्या घाटाचा सुद्धा रस्ता या ठिकाणी मोठा करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी करू. हा दारूचा अनेक वर्षापासून राहिलेला पाणी प्रश्न, तो प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी लवकरच येणाऱ्या काळामध्ये सोडवू. अनेक किल्ल्याची दुरुस्ती झाली आहे. मागच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आमचं या किल्ले धारूर शहराचं वैभव आहे, या जिल्ह्याचं वैभव आहे. आम्हाला इतिहास आहे. किल्ले धारूर म्हणून आम्हाला या ठिकाणी आपलं गावाचं नाव आहे. त्या किल्ल्याची दुरुस्ती झाली मागच्या काळामध्ये, परंतु कशा पद्धतीने झाली ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलंय. त्याची सुद्धा दुरुस्ती आपल्याला त्या इमारती सुद्धा आपल्याला जतन येणाऱ्या काळामध्ये करावं लागणार आहे, असा विश्वास मी या ठिकाणी देतो. माझे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांच्यासाठी सुद्धा पत्रकार भवन आपल्याला या ठिकाणी सुसज्ज असं करायचं. मित्रांनो, अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत, अनेक समाजासाठी काम करता येण्यासारखं आहे, परंतु माझी आपल्याला हात जोडून कळकळायची विनंती आहे. मला या ठिकाणी जातीवादीचा चेहरा म्हणून तुम्ही पाहू नका. मला या ठिकाणी तुम्ही पहा, तुमचा भाऊ म्हणून पहा, तुमचा मुलगा म्हणून पहा, तुमचा मोठा भाऊ म्हणून पहा, तुमचा लहान भाऊ म्हणून पहा आणि तुमचा तात्या म्हणून पहा. अरे मी रस्त्यानं जात असताना माझ्या माता भगिनी सुद्धा मला कधी कधी त्या ठिकाणी काही कामासाठी अडवतात आणि आदरानं सांगतात, तात्या थांबा थांबा, गाडी थांबवतात माझी. आणि मी सुद्धा तेवढा त्यांचा सन्मान करतो खऱ्या अर्थानं. कारण आपल्या या आयुष्यामध्ये आपण या ठिकाणी आपल्या माता भगिनींचा सन्मान केला पाहिजे. खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्यामध्ये माता भगिनीचा आपल्या सन्मान झालेला नाहीये. काही ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं. याचा सुद्धा बदला आपल्याला या विधानसभेमध्ये घ्यायचा मित्रांनो. आणि मला सांगतात की आमचं हे काम आहे, ते काम आहे, अनेक कामं केली. मी सांगणार नाही काही काम केलं. धारूर शहरातल्या माझ्या सगळ्या जनतेला अनिल शेठ माहिती आहे की आम्ही काय काम करतो. या ठिकाणी आमचे जितेंद्रजी महामुनी आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे. अभयजी भावडरकर आहेत या ठिकाणी, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आम्ही या ठिकाणी काय काम करतो. खऱ्या अर्थानं या धारूर शहरासाठी, धारूरच्या तालुक्याच्या निर्मितीसाठी माझ्या वडिलांना सुद्धा खूप मोठं योगदान दिलंय. अनेक मराठा समाजाच्या पोरांना या ठिकाणी नगराध्यक्ष करण्याचं सुद्धा काम माझ्या वडिलांना केलंय. आणि तीच वसा आणि वारसा आम्ही आमचे मोठे भाऊ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालवत आलेलो आहेत. मित्रांनो, कसल्याही भूल थापाला बळी पडू नका, कारण ही संधी आता येणार नाहीये. नामी संधी आली आहे. माझ्या
जुळीमध्ये मताचं दान अनेक लोक करणार आहेत, पण तुमचं माझ्या घरचं दान कमी पडू देऊ नका मित्रांनो. ही हात जोडून माझी तुम्हाला परत करण्याची विनंती आहे. माझा तुम्हाला हा आग्रह आहे की आता या सगळ्या व्यवस्थेच्या बाजूला तुम्ही फक्त एकच बघा, आपला माणूस बघा खऱ्या अर्थानं. कारण काल सुद्धा आपल्या माणसालाच मतदान करायला निरोप आलेला आहे, हा सुद्धा तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपला माणूस बघा आणि येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह आहे. मी कुणावर टीका टिप्पणी केली का? माझं ते काम नाहीये, कुणावर बोलणार नाहीये. माझं काम आहे विकासाची जे रेग आहे ती रेग आपल्याला पुढे घेऊन जायची. विकासाचा हा रथ आहे, तो रथ आपल्याला सगळ्यांच्या पुढे घेऊन जायचा आहे. परंतु येणाऱ्या 20 तारखेला आपण या ठिकाणी धारूर शहरामधून मला आता विश्वास आहे तुम्ही 100% मतं देणार आहेत का नाही देणार? हात वरी करून सांगा. आणि माझी खास करून सगळ्याच समाज बांधवांना विनंती आहे, आमचे प्रकाशदा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांना माझी विनंती आहे. मला या ठिकाणी खालून निरोप आला की वडवणी शहराचा बोला. जे म्हणून काही वडवणी शहराचे प्रश्न आहेत ते सगळेच प्रश्न आपण येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावू. आणि बाप्पा बरोबर आहे का नाही तुमचे? हे बघा, आज निश्चित मला काही प्रश्नाची जाण कमी असेल, मी नाही म्हणणार की मला सगळं काही कळतंय, परंतु मला विकास कळतो, मला काम कळतं, मला उद्योगधंदे कळते, मला समोरच्यांची आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी हे लक्ष कळतंय, मला समोरच्याला चांगलं शिक्षण द्यायचंय हे सुद्धा कळतंय, मला दीनदलिताला आपल्यासोबत घेऊन काम करायचंय हे सुद्धा कळतंय. प्रश्न जरी मला आज माहित नसले तरी तुम्ही मी मगाच सांगितलंय, वडवणी असेल, माजलगाव असेल, माजलगावचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही प्रश्न सांगत जा, मी सोडवत जाईल. मी सांगणार नाही लोकांसारखं 24 तास तुमच्या सेवेत राहील. मी सांगत कारण 18 तास तुमच्या सेवेत राहील, कारण 6 तास तर झोप लागती. हे लबाड बोलतात लोक कुणाली, 24 तास तुमच्या सेवेत राहील. मी 6 तास तर झोप लागत ना हो माणसाला, त्याच्याशिवाय पुढच्या दिवसात काम कसं करता येईल? आता 3च तास झोप घेतो मी, 2ला झोपतो. बाळासाहेब बेजार झाले म्हणजे माझ्या सोबतच ते बापू 3 महिने झालं 3च तास झोप आहे. म्हणजे शिक्षण व्यवस्था बोललो शिक्षण मजबूत करायचे आपल्याला निश्चित. या सगळ्या माजलगाव मतदारसंघाचे जे काही प्रश्न असतील शिक्षणाचे वगैरे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. जे म्हणून काही आता खरं म्हणजे मी काम कसं करणार आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता खरं म्हणजे मी सांगता करणार होतो, पण अनेक मला चिठ्ठ्या आल्यात, हे सांगा ते सांगा ते सांगा. मग मी आता तुम्हाला सांगतो काम करायची पद्धत 2च मिनिटात सांगतो. शहरामधले जे म्हणून काही ज्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, वकील असतील, डॉक्टर्स असतील, शेतकरी असतील, पत्रकार असतील, या मतदारसंघातले हे सर्वच लोक सामान्य माणसं ज्यांच्याकडे ज्या आयडिया असतील त्या आयडिया मला सांगा. तुमच्या म्हणजे जनतेच्या मनातली कामं आपण या ठिकाणी करणार. आणि मग मला वाटत नाही तुम्हाला सर्वसामान्य लोकांना जर विश्वासात घेऊन आपण काम केलं तर कुठलं काम या ठिकाणी राहील. कारण खरे प्रश्न तुम्हाला समजतात. आणि मी सुद्धा तुमच्यासारखा झालो. माझे वडील तरी काही फार मोठे गर्भश्रीमंत थोडेच होते 3-4 पिढ्यापासून. माझ्या वडिलांना सुद्धा 12 वर्ष नोकरी केली आहे धारूर शहरात, सर्व लोकांना माहिती आहे. परंतु नोकरी करून ते थांबले नाहीत. अनेकांना या ठिकाणी त्यांनी मदतीचा हात दिला, अनेकांना या ठिकाणी त्यांना मोठं करण्याचं काम केलं. अनेक समाजातील लोकांना, अनेक जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही निर्मळ कुटुंब काम करीत आहोत. आणि भविष्यात सुद्धा विश्वास देतो की अनेक जातीपातींना, धर्मांना सोबत घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत आणि या माजलगाव मतदारसंघाचा विकास करणार आहेत. आणि हा माजलगाव मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये आदरणीय ताई आणि भाऊच्या मार्गदर्शनाखाली 1 नंबरला कसं घेऊन जाता येईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करणार आहेत. परंतु आता तुम्हाला 20 तारखेला तुम्हालाच काम करायचंय. 20 तारखेला या धारूर शहरामधून मला 100% मतदान दिलं पाहिजे आपण. आणि मला खात्री आहे या ठिकाणी 100% मतदान मला या ठिकाणी आपण देणार आहे. या ठिकाणी माझी आग्रहाची विनंती आहे की अनेक लोक पक्ष बदलतात, अनेक लोक, आणि काही लोकांना तर तुम्हाला माहिती आहे का 2-2 दिवसाला पक्ष बदलला. पण मी प्रामाणिकपणे एकाच पक्षात काम केलं
ज्यावेळेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला त्यावेळेस मी पक्ष बदलला नाही, त्यांचा अगोदर राजीनामा दिला आणि नंतर निवडणुकीला उभा टाकलो. हा फरक त्यांच्यात आणि माझ्यात आहे. काही लोकांना या ठिकाणी वाटत असेल की या ठिकाणी कुठं जाणार आहेत, काही जाणार आहेत, कुठल्या पक्षात जाणार आहेत, असा हा प्रश्न मला अनेक जण उपस्थित केला. परंतु मी आपल्याला सांगितलं की माझं प्रमाणपत्र आपले दैवत त्यांच्या याच्यावर असणाऱ्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित भाऊ आणि ताईच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आहे. परंतु आता आपल्याला मतदान करायचे 20 तारखेला. प्रचंड प्रतिसाद आहे, सगळ्याच समाजातून आहे, अशा एका समाजातून नाहीये. मराठा समाजाचे अनेक पोरं पुढे आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान करणार आहेत. कारण आमच्याच लोकांना आम्हाला गरिबीमध्ये घातलंय, आमच्याच लोकांना आम्हाला या ठिकाणी पाठीमागे ठेवलंय, आमच्याच लोकांनी आमची मते लुटली, परंतु आमच्या लेकरा बाळाचं या ठिकाणी कल्याण केलं नाही. आता तरुण वर्ग हुशार झालेला आहे, आता पहिल्यासारखं राहिलं नाही. खऱ्या अर्थानं सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजतात. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला या ठिकाणी मतदान करायचंय. माझं चिन्ह आहे, काय चिन्ह आहे माहिती आहे? माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माहिती आहे ना चिन्ह? आजची माहिती आहे का? प्रेशर कुकर. मधल्या मशीनवर 3 मशीन आहेत, त्याच्या मधल्या मशीनवर प्रेशर कुकरचं चिन्ह आहे. आणि आता खरंच ही सगळी गर्दी बघून आपली सीट आता 25 नाही 40,000 लागत. आणि खरंच मला माहिती आहे की तुम्ही आता अजित कुमार आता प्रस्थापित लोकांची या प्रेशर कुकर मध्ये डाळ शिजू देणार नाहीये. बरोबर आहे की नाही? आता याच्यामध्ये डाळ कुणाची शिजणार आहे? सर्वसामान्य लोकांची, माझी नाहीये. तुमची डाळ शिजणार आहे, त्यांची डाळ शिजणार नाही. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आता सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून खूप आभार मानतो. एवढे जण आपण खऱ्या अर्थानं एका संदेशावर आलात, एका याच्यावर आलात, फोनवर आलात, मेसेजवर आलात. खरं म्हणजे खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी सभा झाली आपली. मला सुद्धा तुमचा हेवा वाटला, कारण मी तुम्हाला संबोधित करतोय. माझ्यापेक्षा इथं सगळे मोठे ज्येष्ठ आहेत, माझे सगळे अनुभवी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खरं म्हणजे हे सगळे मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. म्हणून 20 तारखेला प्रेशर कुकर समोरील बटन दाबून मला तुम्ही प्रचंड मताने विजयी करा, एवढीच आग्रहाचे हात जोडून पाया पडून तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.